मामा काय म्हणते राजकारण? माझं नाव अशोक महादेव पाटील, बर गाव खर्डी, तालुका पंढरपूर. कसं झालंय, पंढरपुरात शिकलेल्या माणसाने परिणिताला निवडून दिलं. बर मी त्या लोकांनी कळतंय, समाज शहरात 80% शिकलेला असतो, त्या माणसाने निवडून दिले. मग त्याला कळले बाबा कुणाला निवडून द्यायचं, काय करायचं. तसं इथं भाऊसाहेब वागवणे माणूस चांगला आहे, बर आणि परिणिताला माणूस असल्यामुळं इथं जिल्हा परिषदचा उमेदवारी चांगला आहे. कोण आहे जिल्हा परिषद? रोलर चिन्ह आहे, त्याचं रोलर चिन्ह आहे, बर आणि हिचं रिक्षा आहे. बर त्या माणसाला निवडून दिलं पाहिजे. ही पोरग डॉक्टर उभा केले ते चुकीचं केले का, जर त्यांचं राजकारणानं तोटा झालेला आहे आणि त्याला पाडलं म्हणजे गावाचा फायदा होणार आहे. गाव म्हणजे कसं होतंय माहिती आहे, ती पोरग निवडून आलं तर त्याचा तोटा होईल. हो, कोणाचा? आगोनेचा डॉक्टर, ते गावानं मत त्याला देऊ नये कुणी, का तर मतं नाही दिली निवडून नाही आलं तर पुढला तोटा बंद होतोय त्याचा. बर हां, ह्या माणसाला निवडून दिलेलं बरं होईल. मग आता कोणाला निवडून द्यायचं? भाऊसाहेब आगोने, हां, पंचायत समितीचा. आणि जिल्हा परिषदला? जिल्हा परिषदचा रोलर रोलर रोलर. हां, कुणाचा आहे माहित नाही. रोलर कॉम्प्ले डॉक्टर. कांबळे डॉक्टरच आहे. हां, बर आणि त्यात काय झाले, भगीरथ बालकेने अभिजित पाटील एक झाले म्हणून 2 नद्या संगम झाला आहे. तीर्थक्षेत्र झालं म्हणायची, तीर्थच झालं. हो, 2 नद्या संगम असं तिथे तीर्थ असतं. तुम्ही बघा बघा आता कधी गाणगापूरला जावा, 2 नद्या 3 नद्या संगम आहे, गाणगापूरला तीर्थ आहे. हां तसं हे आहे ना, हां हे भारी होणार आहे लोकांचं. बर मग आता काय फायदा होईल का? फायदा झालाच की, फायदा कसा होत नाही. ही माणसं खरी बोलते, ते काम कमी होऊ द्या, पण खरं बोलते त्यामुळे त्यांना निवडून दिले पाहिजे, असं आहे त्याचं. आजपर्यंत एकमेकावर टीकाच करत होती. टीका काय करते, बाहुबस भांडण असतं की. आता शिवाजी महाराजानं संभाजीराजाला ह्याला ठुलतच की, पण दोघा बाप लेकाचं काय प्रेम कमी झालं का? नाही झालं. बर तसं आहे त्याचं. लांब राहिली म्हणजे काय झालं, प्रेम ही परिवाराचं आहेच. हो, कमी होत नाही. आणि भाऊसाहेब वागवणे का स्वच्छ आहे कारभार त्यांच्या घराण्याचा. कधी त्या माणसानं असं केलं तसं केलं दावा एक तरी उदाहरण, त्यामुळे त्यांना निवडून दिलेलं बरं होतंय. बर काय करायचं, लबाडाला निवडून देऊन काय करता.